सद्गुणास बावराजाय नमः। राजाधिराज सद्गुणास श्रीकार सिद्धेश्वराय नमः। ओम नमो ज्ञात्या वेद पात्या जय जय सुसूर्या आद्य दयालचे केलिया स्मरण सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार। आज समाप्ती आहे कार्यक्रमाची, म्हणजे 3 दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता आहे आणि त्या निमित्ताने आपण या सत्संगामध्ये सम्मिलित झालेलो आहोत। समर्थांचा असा समाज आहे, युवन ब्रह्म ज्ञान भले आकाश बाहेर कैसेच जावे। आकाश सर्वकडे व्याप्त आहे आणि त्या बाहेर माणसाला जाता येतं हे समर्थांनी विश्लेषण केलेलं आहे। त्याच्यावरती म्हणतात आकाश सर्वत्र वसावे, वायू देवाव भरी उगे नसावे, आवके दहावे वर्षावे दळे, पर्वता बैसकीन सांडावी, पर्वता बैसकीन सांडावी, समुद्र रेखा ओलांडावी, पृथ्वीया भूते वाहावी या आज्ञा माझी। म्या बोलविले वेदू बोले, म्या चालविले सूर्या चाले, म्या हालविले कानू हाले, तू जगात चालिता। असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं। हे समर्थांनी सांगितलं, ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले। आकाश सर्वत्र वसावे, वायूने वाव भरी उगे नसावे। वायू जर वाह्याचा बंद झाला तर काय होईल? माणूस जगेल का? नाही जगेल। पावा की अग्नी जर जळला नाही तर काय होईल? नाही चालणार। बाहेरच कशाला, आपल्या पोटात पण अग्नी वेचवणार आहे, अग्नी आहे। आपण भात खातो, भाकरी खातो, विरघळतं आणि त्याचं रक्त तयार होतं, पोटात सुद्धा अग्नी। पावके 10 वर्षावे जळे, म्हणजे पाऊस जर पडला नाही तर काय होईल? माणूस जगणार नाही का? आता पाणी म्हणाल तर 70% आहे, 30% जमीन आहे। आपल्या शरीरात सुद्धा तसंच आहे की 70% पाणी, 30% हाडामासांचा पुतळा आहे, नाही काय? पाणी समुद्राचं खारट असतं, सूर्याच्या बाष्पभावाने ते वरती जातं आणि ते पाणी गोड होऊन बरसतं। पावके 10 वर्षावे जळे, पर्वता बैसकीनं सांडावी, पर्वताने जर जागा सोडली तर काय होईल? प्रलय होईल, नाही का? आणि समुद्राने जर जागा सोडली तर काय होईल? माहिती ना, 2004ला सुनामी लाटा आल्या होत्या, अंदमान निकोबार वाहून गेलं होतं, तसं होईल। म्हणजे व्यवस्था आहे, जिथल्या तिथे व्यवस्था आहे। पर्वता बैसकीनं सांडावी, समुद्र रेखा न ओलांडा, पृथ्वीया म्हणजे पृथ्वी व्हावी भूते माझी। पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे, म्हणून आज पृथ्वीवरती आपण राहतो, नाही का? त्या पृथ्वीवरती राहण्याचं कारण गुरुत्वाकर्षण, म्हणून आपण इकडे तिकडे उडून जात नाही। गुरुत्वाकर्षणामुळे आपण ठाम होतो पृथ्वीवरती। पृथ्वीया व्हावी भूते माझी, मी बोलविल्या वेदू बोले, म्हणजे भगवंत अर्जुनाला म्हणताय मी जर बोललो तर वेद सुद्धा मी बोलवतो। सूर्याला प्रकाश देणारा मीच आहे, नाही का? तुमच्या शरीरामध्ये जो हृदय आहे त्या हृदयाला चालवणारा पण मीच आहे, त्याला हलवणारा मीच आहे। हृदय बंद पडलं तर काय होईल माहिती आहे सगळ्यांना, पण चालवणारा कोण आहे? समर्थ काय म्हणतात? देह तो 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा। तो आत्मा करता आहे म्हणून तुमचा देह चाललेला आहे, नाहीतर आत्म्याशिवाय सगळं फुकट आहे। म्हणून सुख हवं असेल तर सुखाचा पासवर्ड आपल्याला महाराजांनी दिलेला आहे, नाही का? तो पासवर्ड लॉग इन केलं की आपल्याला उघडेल। आज माझ्यानंतर 3 जण बोलणार आहे, काही जास्त बोलणार नाही आहे, पण परंपरेप्रमाणे मताविषयी आणि महाराजांच्या विषयी सांगण्याची परंपरा आहे। पूर्वी महाराज सांगत असत, मताची जी परंपरा आहे ती महाराज सांगत असत, त्याप्रमाणे जेवढं जमेल महाराज जसं सुचवतील तसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो। सिद्धगिरी जे मठ आहे
आपलं कणेरी मठ, काळेसिद्धेश्वर महाराजांची जी परंपरा आहे पीठाधीशीमध्ये, काळेश्वर, त्याला आपण काळेश्वर म्हणतो. तर त्या काळेश्वर म्हणजे आता जवळजवळ 1400-1500 वर्षाच्या पूर्वी ही परंपरा चालत आलेली आहे. मठाधिपती 1400-1500 वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ 6वं-7वं शतक असेल, कारण 8वं शतक जे आहे ते आद्यशंकराचार्यांचं आहे. 8वं शतक आणि हे 6वं शतक. राजा विक्रमादित्य यांनी गुरु केला होता काळसिद्धेश्वर महाराज, असं वाचण्यात आलेलं आहे. तर राजा विक्रमादित्य हा जैनपंथी होता, त्याने काळसिद्धेश्वर महाराजांना गुरु केल्यामुळे तो हिंदू धर्माचा अशी आहे ते वाचण्यात आलेलं आहे किंवा मठाधिपत्यांनी सांगण्यात आलेलं आहे असं. तर हे काळसिद्धेश्वर महाराज जे आहे ना, या करवीर नगरीमध्ये मायादेवी ही त्यावेळेला आख्यायिका आहे. आख्यायिका मायादेवी म्हणून एक राणी होती, राज्य करत होती करवीर नगरीमध्ये, कोल्हापूरमध्ये राज्य करत होती. तर त्यावेळेला साधू लोक फार झाले होते, संन्यासी वस्त्र धारण करायचे. त्याच्यामध्ये काही चांगले होते, काही बैरागी होते, काही असेच कपडे घालणारे होते. असतात असे काय संन्यासाचा ड्रेस घालून साधू म्हणून घेणारे पुष्कळ आहेत. कारण मला तर ते छान अभंग आहे, मी जास्त वेळ घेणार नाही पण म्हणतो. ऐसे कैसे झाले बंधू गर्भ करोनी म्हणती साधू, अंग लावणी या राग डोळे झाकुनी करती पाप, लावणी वैराग्याच्या कळा भोगती विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगू किती जळत तयांची संगत, त्यांची संगतच खूप असं तुकाराम महाराज. तर त्यावेळेला साधू लोकांचा सुसुडाच झाला होता, फार सुसुडाच झाला होता. आणि त्या साधू लोकांनी तिथे सैन्यानं सांगितलं आपल्या राज्यातल्या सैनिकाला की जे कोण साधू भेटेल त्याला धरून आणा, खरा आहे की खोटा आहे ते तपासायचं. म्हणून त्या मायादेवीने ऑर्डरप्रमाणे ते साधू संन्यासी तिथे त्यांच्या राजधानीमध्ये आले की त्याच्याबरोबर वेदांताची चर्चा करायची आणि जो कोण हरेल त्याला कैदेत टाकायचे, जेलमध्ये टाकायचे. आता सगळे साधू काय खरे नसतात, पण काय काय साधू वेदांताच्या वगैरे भानगडीत पडत नाही, असे साधू बरडले गेले त्याच्यामध्ये. म्हणजे जवळजवळ सर्वांनाच कैदेमध्ये टाकलं त्या मायादेवीने. तिकडून दक्षिणेकडून एक तेजस्वी तपस्वी फिरत असे करवीर नगरमध्ये आले आणि तिथे आल्यानंतर त्यांना समजलं, तपस्वी होते, महान योगी पुरुष होते ते, आणि त्यांना असं समजलं की ह्या मायादेवीने ही वेदांतावरती किंवा शास्त्रामध्ये चर्चा करते आणि ह्याच्यामध्ये जे चांगले आहे वाईट आहे त्या सगळ्या साधूंना तिने जेलमध्ये टाकलं असं त्यांना कळलं. म्हणून ते आले, ते राणीला भेटले आणि म्हणाले की तुम्ही या साधू लोकांना जे आतमध्ये जेलमध्ये टाकलं ते चांगलं नाही, त्याच्यामध्ये चांगलेही साधू आहे, तुम्ही असं काय करू नको. तू आता आलास ना, तू शास्त्रावरती चर्चा कर, वेदांतावरती चर्चा कर, आणि तू जर जिंकलास तर मी या सगळे साधू संन्यासांना सोडून देईन. तर चर्चा झाली, चर्चामध्ये जे होते ते तपस्वी ते चर्चेमध्ये जिंकले. आता ठरल्याप्रमाणे त्या राणीने सगळ्या साधू संन्यासांना सोडलं. ते सगळे सोडल्याबरोबर ते ह्यांचे शिष्य झाले. की म्हणे तुम्ही आम्हाला वाचवलं, आता तुम्ही आमचे गुरु आणि आम्ही तुमचे शिष्य. आणि असं ते सगळे त्यांच्याबरोबर निघाले. त्या राणीने सांगितलं की तुम्ही तपस्वी आहात, तुम्ही जर इथे आलात तर आम्ही तुम्हाला एखादी जमीन तुम्ही ह्या विभागामध्ये निवडा आणि त्या जमिनीमध्ये आम्ही तिथे सोय करून देऊ, तर तिथे तुम्ही हा आणि एक स्थान बनवा असं म्हणून त्याच्या हातामध्ये काहीतरी चक्र होतं. ते चक्र असं फेकलं की तिथे ती वस्ती करायची. असं करता करता ते कणेरी मठावरती आले. म्हणजे कणेरी मठ नव्हतं त्यावेळेला, काड ह्याचा अर्थ काय, कानडी भाषेत त्याला अरण्य म्हणतात, जंगल, रान. की जे जंगल आहे त्याला काड म्हणतात. आणि त्या जंगलामध्ये जे राहणारे पुरुष आहेत
म्हणजे जे सिद्धी, ज्यांना सिद्धी प्राप्त आहे ते सिद्धेश्वर, म्हणजे म्हणून त्याला काळ सिद्धेश्वर असं नाव पडलं. तर ते चक्र थांबलं तिथे, हे जे आता आपण कनेरी मठ म्हणतो तिथे ते चक्र थांबलं आणि मग तिथे त्यांनी तिथे ती व्यवस्था केली. तिथे पूर्वी काय गुफा होतात म्हणे, तर आता सुद्धा तिथे मुस्लिम काळचे मंदिर आहे, तिथे पण गुफा आहे. आता काय काय ठराविक गुफा आहेत. आता काय तिथे काय म्हणजे आतमधून जे विहारी मार्ग होतं ते सुद्धा आता काय राहिलेलं नाहीत मला वाटतं. तर असे तरुणी काळ सिद्धेश्वर महाराज इथे आले आणि मग ते भ्रमंती करायचे. असे त्या मठावरच नाही, ते भ्रमंती करत राहायचे. तिथे मठावर जरी आले असले तर ते भ्रमंती करायचे. त्याचं नाव काळ सिद्धेश्वर. मराठीमध्ये काळ याचा अर्थ काय, काढणे, आणि कानडीमध्ये काळ म्हणजे जंगल. काढणे म्हणजे काय मराठीमध्ये की मायाजाळमधून बाहेर काढणे, त्याला काढणे म्हणतात. ते दोन्ही अर्थ, मराठी पण आणि कानडी पण. तर ते भ्रमंती करायचे. अशा भ्रमंती करता 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 एका गावामध्ये गेले. ते श्रीमंत दाम्पत्य होतं, त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांचा आदर सत्कार केला. महान तपस्वी आहेत म्हणून त्यांनी विनंती केली की आमच्याकडे सगळं वैभव आहे, पैसा आहे, सगळं आहे आमच्याकडे, धन दौलत सगळे आहे, जमीन आहे, पण आम्हाला मूलबाळ नाही. तर आम्हाला मूलबाळ व्हावा असा तुम्ही आशीर्वाद द्या म्हणून त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी 2 फळं दिली. 2 फळं दिले. त्यामुळे तुम्हाला किती मुलं हवेत? म्हणाले आम्हाला 1 झाला तरी पुरे आहे, आम्हाला 1 मुलगा झाला तरी काय हरकत नाही, पण तुम्हाला 2 जर मुलं झाली तर तुम्ही मला 1 द्याल का म्हणून सांगितलं. म्हणाले हो चालेल. असं निघून गेले. महाराजांनी आशीर्वाद दिला आणि निघून गेले. आणि 5-6 वर्षानंतर असेच परत 2 मुलं झाली. त्या दाम्पत्याला 2 मुलं झाली. आणि 5-6 वर्षानंतर पुन्हा ते भ्रमंतीला आले आणि त्यांना आठवलं की बाबा ह्या घरामध्ये आपण गेलो होतो, विचारपूस केली. त्यामुळे त्यांना म्हणाले ठीक आहे ना. म्हणाले तो काय माहिती आहे, ते महाराज आले, ते 1 मुलगा 2 मुलं सांगितलं ते एकाला घेऊन जात म्हणून तो म्हणाले नाही आम्हाला 1च मुलगा झाला, आम्हाला 2 झाले नाही. प्रेमापोटी ते बोलले आम्हाला 1च मुलगा झाला. बरं बरं 1 मुलगा झाला ना, त्याला सुखी राहू दे म्हणून सांगितलं आणि ते गेले निघून. आता एकाला सुखी राहतं दुसरा कसा सुखी राहील? एकाला आशीर्वाद दिला ना, मग ते गेल्यानंतर त्याला ताप भरला. म्हणजे ते काय काय म्हणजे त्याला लपून ठेवलं त्या मुलाला, दुसऱ्याला ते लपून ठेवलं. त्या एका धाऱ्यामध्ये टोपली असते ना, असा मोठा हारा म्हणतात त्याला, त्यांनी लपून ठेवलं त्याला, त्यांच्या दृष्टीत पडू नये म्हणून. आणि खोटं बोलून ते निघून गेले. ते गेल्यानंतर त्याला ताप भरला. बरं का, ताप भरला. असं ताप काय 2-3 दिवस उतरला नाही. तर म्हणाले हा काय आता जगत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्या मुलाला घेतलं आणि आले इकडे कनेरी मठावर आले. म्हणाले आम्ही प्रेमापासून कुठं बोललं, पण आम्हाला 2 मुलं झाली, आम्हाला 2 मुलं झाली, आम्हाला माफ करा. आता हे काही जगत नाही, हे आपण तुमच्याकडेच ठेवा, तुमच्याकडेच ठेवा. ते जे ठेवलं त्याचं नाव अदृश्य काळ, हे 2 नंबर. म्हणजे अशी 5-6 नावं, विरूपाक्ष काळेश्वर, मुतीन काळेश्वर, अशी जी परंपरा पडत आलेली आहे. असं काळेश्वर खरं म्हणजे उच्चार करतात काळेश्वर, पण काळ सिद्धेश्वर असं ते नाम पडलं त्या महाराजांना, मठाधिपतींना असं नाव पडलं. आपले महाराज 26वे मठाधिपती, पण नवीन दाखला मिळाला त्यामुळे 48वे मठाधिपती. म्हणजे जवळजवळ 1400-1500 वर्ष झाले असतील. म्हणजे जवळजवळ शंकराचार्यांच्या अगोदरच्यापासून ही परंपरा आहे. आपले महाराजांचा जन्म जिंगूर गावामध्ये झाला, गडिंग्लज तालुक्यामध्ये. काशीबाबाई यांचं नाव आणि शक्तीगोळा पाटील वडिलांचं नाव आणि त्यांचं नाव जयगोळा पाटील घराणे, लिंगायत घराण्याचे. आणि काही 7-8 वर्षाचे महाराज असताना जगन्तीर्थ द्यायला आला होता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं कोणी मठाला वाहून घ्यायला तयार, कारण त्यावेळेला विरूपाक्ष काळदेव म्हणून तिथे मठाधिपती होते
आणि त्यांना अस्थमा होता. ते जास्त करून मठात राहत नव्हते, ते कोल्हापूरलाच राहिले. तर कोणी वाहून घ्यायला काय तयार आहे का म्हणून महाराजांचे वडील नव्हते, वडील निवृत्त होते, काकाने त्यांना नालाचं मोठं केलं. कोल्हापूरला 4थीपर्यंत महाराजांचं शिक्षण झालं. तर त्यांनी 2 नावं सुचवली, एक महाराजांचं जयगोडा आणि दुसरं आपल्या मुलाचं नाव शंकर असं सुचवलं. आणि त्याप्रमाणे विरूपाक्ष काळदेवरू यांनी ते ज्योतिषशास्त्राचे ज्ञानी होते, त्यांनी ज्योतिष बघितलं आपल्या महाराजांचं आणि आपल्या महाराजांची निवड केली. स्वामी महाराजांची निवड केली. एक 26वे मठाधिपती म्हणून, म्हणजे 48वे मठाधिपती म्हणून त्यांची निवड केली. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांना संन्यासाची वस्त्र दिली आणि मठाधिपतीतून मला वाटतं 2 जानेवारी 1922 रोजी त्यांना मठाधिपतीची सूत्र दिली आणि त्यांना शिक्षणाकरता तिथे कोन्नूर मठावरती पाठवण्यात आलं. मराठी मठ कोन्नूर तिथे केंपाया स्वामींकडे पाठवण्यात आलं. तिथे त्यांनी अमरकोश पाठ केला आणि सगळं जेवढे वीरशैव समाजाचे जेवढं शिक्षण आहे, धार्मिक शिक्षण, तेवढं सगळं महाराजांनी शिक्षण पूर्ण केलं. हा नियम कडक पाळत आला. इतके नियम की सकाळी 3 वाजता उठून पूजा करायची. 100 प्रकारचे तिथे असायचे. ते 100 धान्य वगैरे 3 वाजता उठून पूजा करते. 6:30 वाजेपर्यंत दिवसातनं 3-3 तास जवळजवळ 3 वेळा पूजा करायची, म्हणजे 9-10 वेळा. म्हणजे इतकं 16 असायचं की महाराज ते सगळं पाळत बघा. आणि महाराज म्हणजे तिथे अशीच पद्धत होती, जरी शौच म्हणजे लग्नीला गेलं तरी येऊन आंघोळ करायचं, शौचालय झालं तरी किती वेळ झालं तरी जेवढ्या वेळेला होईल तेवढ्या वेळेला आंघोळ करायची. इतकं कडक. आणि तिकडे कंपाई स्वामींच्या इकडे शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर महाराजांना पालखीतून मिरवणूक केली. तर परत ते कणेरी मठावरती आले. कणेरी मठावरती आल्याच्या नंतर महाराजांना म्हणजे पाद्यपूजा वगैरे, दीक्षा देणे, भिक्षा घेणे आणि वाळीत टाकणे हे मठाधिपतीचं काम. म्हणजे गावामध्ये काय भांडण तंटा झालं तर त्याचा न्याय निवाडा करायचं काम मठाधिपती. दीक्षा संस्कार करायचे, माणसांना दीक्षा द्यायची, गुरुदीक्षा द्यायची, हे महाराजांचं काम. आणि भिक्षा घ्यायची. फार मोठे म्हणजे जमिनी वगैरे दिल्या महाराजांना पुष्कळ. दीक्षा म्हणजे वाळीत टाकणे म्हणजे पूर्वी न्यायालय नव्हतं, निवाडा करायचा. वाळीत टाकणे महाराज असे कडक पाळत नव्हते. पण त्यावेळेला जे मठाधिपती शिक्षा करायचे ते ध्यानची शिक्षापेक्षा जबर शिक्षा असायची. कारण वाळीत टाकल्याच्या नंतर कोणाला बोलता यायचं नाही, तिथे कोणाच्या त्यांनी घरी जायचं नाही, किंवा त्यांचं काय कोणी पाणी सुद्धा तिथे घ्यायचं नाही. माणूस गेला तरी जात नव्हते. असे एवढे कडक नियम होते. महाराज सांगत असत की मी ज्या वेळेला जायचो, म्हणजे महाराजांना एवढे नियम होते की आईच्या हातचं अन्न देखील खायचं नाही. असे कडक नियम. स्वतः बनवून घ्यायचं आणि स्त्रीचं दर्शन घ्यायचं नाही. असं पडदा लावायचं. मेहण्यातून जायचे, म्हणजे त्याच्याबरोबर 150-100 माणसं बरोबर जायचे. एखाद्या घरामध्ये जायचं असतं ना तर ते घर जे आहे ना ते 1 महिना अगोदर त्याला धुवून वगैरे पुसून वगैरे सगळं साथ, आणि त्या मार्गाने काय करायचं, दुसरीकडे राहायचं. महाराज येणार म्हणून, मठाधिपती येणार म्हणून त्यांनी दुसऱ्या घरात राहायचं. अशी सगळी व्यवस्था. महाराजांचा खर्च जेवत नाही म्हणून काय लोक पळून जायचं. जसं महाराज स्वतःच म्हणायचे, प्रत्येक वेळेला प्रवचनमध्ये म्हणायचे ते पळून जायचं खर्च जेवत नाही म्हणून. अशा तऱ्हेने महाराजांना एक पायी म्हणजे श्रीमंत होती, ती पाद्यपूजा करायची 3 तास. तिथे सुवर्णाचे ते बेलाची पानं बनवली होती. महाराजांना ते वाटायचं मी ह्या योग्यतेचा आहे का, असं महाराजांना सारखं वाटायचं. ह्या योग्यतेचा नाही. महाराजांना तळमळ होती, कोणीतरी मला गुरु पाहिजे. म्हणून इंचगिरी मठावरती, इंचगिरी मठातून एक तिथे आला होता माणूस, त्याला विचारला. त्यामुळे महाराज इंचगिरी मठावरती गेले आणि सिद्धरामेश्वर महाराजांचं दर्शन झालं आणि त्याने ओळखलं की हेच आपले गुरु. गणपतराव महाराज कदूर हे त्यावेळेचे BSc पास झाले, LLB असे त्यांचं शिक्षण झालं होतं आणि उच्च कुळातले ब्राह्मण. महाराजांनी त्यांच्याशी चर्चा केली की हे एवढे उच्च शिक्षित असून एक मराठा धर्मगुरू केला आणि महाराजांना पटलं की महाराजांनी सगळं म्हणे हेच आपले गुरु आहेत. वास्तविक सिद्धरामेश्वर महाराज ग्रस्त होते.
तरी सुद्धा महाराजांनी ह्या परंपरेमध्ये, एवढ्या परंपरेमध्ये ह्या मठाधिपतींनी बाहेरचा गुरु केलेला अजूनपर्यंत नाही. फक्त महाराजांनीच क्रांती केली. बरं, हे लिंगायत लोकांचं हे धर्मस्थान महाराजांनी सगळ्या धर्मीयांसाठी खुला केला. कालच दलवी साहेबांनी सांगितलं की महाराज ओरिया मंगल कार्यामध्ये गुरुपौर्णिमा होती, त्यावेळेला आले होते. आम्ही होतो, प्रत्यक्ष आलो होतो. त्यावेळेला अश्रूचा बांध सगळे रडायला लागले. महाराजांच्याकडे बघून सगळे रडायला, अशी परिस्थिती होती. महाराज स्वतःसाठी कधी जगलेच नाही. एवढा मोठं वैभव असताना देखील महाराज तिथे या झोपडीमध्ये आले. शेवटची 5-6 वर्ष स्वतःसाठी कधीच जगले नाहीत महाराज. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक शिष्याचं, भक्ताचं किंवा माणसाचं आत्मकल्याण व्हावं हीच महाराजांनी रात्र दिवस चिंता होती की माझ्या भक्ताचं कसं चांगलं, माझा भक्त कसा सुखी होईल, माझ्या भक्ताचं कुटुंब कसं सुखी होईल. हे महाराज म्हणजे महाराजांची ही काळजी असायची. चौकशी करायची महाराजांनी, तो पोहोचलं काय, तो पोहोचलं काय, गाडी कशी निघाली, ही सगळी महाराजांची एक आपल्यावरती कृपा आहे महाराजांची. आणि असे आपल्याला सद्गुरू कुठेच मिळणार नाही. महाराजांच्या विषयी बोलण्यासारखं फार आहे. तिथे बसले, आणखी 3 लोकांना बोलायचं आहे. आणि एवढं बोलून माझ्या वाणीला विराम देतो. राजाधिराज सद्गुरुना सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुना श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुना सिद्धेश्वराय